आज आपल्या दुकानामध्ये आले होते सोन्या दादा। सकाळी सकाळी मी आली होती बस स्टॉपला ध्रुवी रेवासाठी फ्रुट्स घेण्यासाठी। त्यांना खायचे होते सीताफळ, मग इथून ते पार्सल घेतले आणि ह्या बाजूला आई होत्या, त्यांनी त्यांचं दुकान लावायला घेतलं होतं सकाळच्या टायमाला आणि माझ्याशी गप्पा करत होत्या। घरी आली, समोरच आमच्या गोलू मोलूला भेटली, मस्त मस्त गुबरू गुबरू दिसत होता। पहाटेच दिवाबत्ती करायला टाइम भेटला नाही म्हणून रिटर्न आली आणि दिवाबत्ती वगैरे करून घेतली, परत फ्रेश वगैरे झाली, दुकानात पोहोचली आणि आज माझा फॉलोअर्स मला भेटण्यासाठी आला होता बदलापूरवरून स्पेशली। खूप मस्त वाटलं, एवढ्या लांबून माझा फॉलोअर्स मला भेटण्यासाठी आला। थोड्याच वेळात आली होती स्टँडला, मस्तपैकी इथे ताजी ताजी भाजी घेतली, इकडनं पोहोचले आवेशदादाच्या मॉलमध्ये। बघितलं तर काय, मॉल बंद होता आणि आवेशदादाची माणसं बाहेर। रस्त्याच्या बाजूला ही भांडी लावली होती विकण्यासाठी, प्रत्येकी भांडा 100 रुपयाला लावला होता आणि इथे गर्दी पण खूप झाली होती। मॉलमध्ये आली, इथे माझ्या ह्या ताई भेटल्या फॉलोअर्स, यांनाही खूप आपले व्हिडिओ आवडतात आणि संध्याकाळच्या टायमाला मी मोर्चावर आली होती, मला एक कपड्याच्या दुकानाचा व्हिडिओ शूट करायचा होता। शूट वगैरे केला आणि मी इकडनं पोहोचली पॉईंटला आणि व्ह्यू तर बघा संध्याकाळचा किती मस्त असा। परत मी विष्णू काकांकडे कॉफी प्यायला आली होती, इथेही मस्तपैकी चिल्लर पार्टी गँग मला भेटली, जे की व्हिडिओ माझे बघतात। नंतर परत मी भाजी आणायला आली होती 532ला, इथे पण मला चिल्लर पार्टी गँग भेटली। आज आपल्या दुकानामध्ये सोन्या दादा आले होते, तर मंडळी सोन्या दादांना मी आपल्या दुकानात बघितल्यानंतर खरंच खूप आश्चर्यचकित झाली की सोन्या दादा इकडे कशी काय। मी त्यांना विचारलं, दादा तुम्ही जव्हारला काय काम काढलं? तर मंडळी जव्हार हॉस्पिटलला एक डिलिव्हरीचा पेशंट होता आणि त्या पेशंटला ब्लडची गरज होती, तर दादा पालघरमधून त्या पेशंटला मदत करण्यासाठी आपल्या जव्हार हॉस्पिटलला आले होते। खरोखर हे काम करण्यासाठी खूप मोठं मन लागतं। सोन्या दादांचा स्वभाव तर खूपच मस्त आहे, त्यांच्याशी थोडा वेळ का होईना बोलून खूप मस्त वाटलं। सोन्या दादांचं समाजकार्य खूप मोठं आहे। मंडळी सोन्या दादांचे व्हिडिओ तर सगळेच बघत असतील, पण हॉस्पिटलला आल्यानंतर बऱ्यापैकी पब्लिक इथे जमा झाली होती सोन्या दादांना बघण्यासाठी।